50 बातमी अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। येत्या 2 ते 3 महिन्यात पाकिस्तान सोबत युद्ध होईल असं भाकीत प्रकाश आंबेडकरांनी वर्तवलंय। ते उल्हासनगरमध्ये आयोजित बहुजन वंचित आघाडीच्या जाहीर सभेत बोलत होते। अतिवृष्टीमुळे पाळीव जनावरं गमावलेल्या धाराशिव जिल्ह्यातील जवळपास 100 शेतकऱ्यांना गायींचं वाटप करण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलाय। यासाठी गुजरातच्या प्रसिद्ध गीर प्रजातीच्या 101 गायींची खरेदी करण्यात आली आहे। रनवे ऑफ द फ्युचर या संकल्पनेवर आधारित नवी मुंबईतील प्रॉपर्टी एक्झिबिशनला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे। या प्रदर्शनाचं उद्घाटन नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरच्या रामतीर्थजवळ एका चारचाकी वाहनाला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या आगीमध्ये चारचाकी वाहन हे पूर्णतः जळून खाक झाले। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे। सुदैवानं यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही। दादर रेल्वे स्थानकावरील गाड्यांची वाढती वर्दळ लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेनं इथे अतिरिक्त मार्गिका आणि प्लॅटफॉर्म उभारण्याचं काम सुरू केलंय। हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याची तयारी रेल्वेनं केली असून नव्या प्लॅटफॉर्मला क्रमांक 8 दिला जाणार आहे। बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे। स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे। इच्छुक आणि पात्र उमेदवार एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकणार आहेत। दिग्गज फुटबॉलपटू मेसीचं मुंबईमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं। वानखेडेवर फुटबॉल प्रेमींची तुफान गर्दी झाली होती। मेसीच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मास्टर ब्लास्टर सचिनसह अनेक अभिनेत्यांनी हजेरी लावली होती। लिओनेल मेसीनं शालेय विद्यार्थ्यांना फुटबॉलचे धडे दिले। काही वेळ या मुलांसोबत फुटबॉल खेळत मुलांना अनोखा अनुभव दिला। मुलांनी मेसी सोबत फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला। भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं देखील वानखेडे स्टेडियमवरील कार्यक्रमाला हजेरी लावली। यावेळी मेसी सोबत हस्तांदोलन करत सचिननं मेसीला क्रिकेट जर्सी भेट दिली। भारताचा दिग्गज फुटबॉलपटू सुनील छेत्रीनं देखील मेसीची भेट घेतली। यावेळी मेसी आणि सुनील या दोघांनी एकमेकांना मिठी मारली। प्रोजेक्ट महादेवा अंतर्गत 60 गुणवंत खेळाडूंची निवड करण्यात आली आहे। निवड करण्यात आलेल्या 60 खेळाडूंना स्वतः मेसी फुटबॉलचं तंत्रशुद्ध धडे देणार आहे। पुणे नाशिक रेल्वे मंचर नारायणगाव संगमनेर मार्गेच नाशिकला जावी या मागणीसाठी आंबेगाव तालुक्यातील मंचर इथे सर्वपक्षीयांकडून निर्धार बैठकीचं आयोजन करण्यात आलं। याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असून मागणी मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे। शक्तीपीठ महामार्ग सांगोल्यातून गेला पाहिजे या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले। आरेखन बदलून शक्तीपीठ महामार्ग सांगोल्याच्या बाहेर जाता कामा नये अशी भूमिका घेत शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला। माढा तालुक्यातील टेंभुर्णी इथे महापुरुषांचा एकेरी उल्लेख केल्याबाबत राष्ट्रवादीचे नेते भारत पाटील यांचा निषेध नोंदवण्यात आला। काही कार्यकर्त्यांनी भारत पाटील यांच्यावर काळं ऑइल फेकण्याचा प्रयत्न केला। दरम्यान टेंभुर्णी पोलिसांनी संबंधित कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय आणि आरोग्य प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कोट्यावधी रुपयांच्या रुग्णवाहिका धूळखात पडल्या आहेत। दरम्यान रुग्णांना खासगी वाहनांना पैसे देऊन रुग्णालयात येण्यासाठी महागडा प्रवास करावा लागतो आणि त्यामुळे आता रुग्णवाहिका सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। अमरावतीच्या चिखलदरा घाटात भीषण अपघात झाला। रस्त्याच्या कडेला उभी केलेली ट्रॅव्हल्स दरीत कोसळली। चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे ट्रॅव्हल झाडाजवळ अडकली आणि त्यामुळे सर्व प्रवासी सुखरूप बचावले। चालकाचा मात्र या अपघातात मृत्यू झाला। बीडच्या बाभळवाडी गावातील एका घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। या आगीमध्ये कापसासह घरगुती साहित्य जळून खाक झालं। दरम्यान तात्काळ पंचनामा करून मदत जाहीर करावी अशी मागणी पीडित कुटुंबानं केली। जम्मू काश्मीरच्या कुपवाडा इथे कर्तव्य बजावत असताना चांदवडच्या पाटेगावातील जवान किशोर ठोके हृदयविकाराचा झटका आल्यानं शहीद झाले। त्यांच्यावर पाटेगावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। WWEचा लोकप्रिय रेसलर जॉन सिना यानं निवृत्ती जाहीर केली आहे। जॉनच्या जगभरातील चाहत्यांसाठी हा भावुक क्षण होता। 24 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत जॉननं आपल्या परफॉर्मन्सनं आणि मनमोकळ्या वागण्यानं क्रीडा विश्वात मोठा चाहता वर्ग निर्माण केलाय। विशेष म्हणजे लहान मुलं जॉनची खूप मोठी फॅन आहेत। राज्यात होणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्राजवळ अडचणी येऊ नये त्यासाठी ज्येष्ठ नागरिक जॉईंट ॲक्शन कमिटीनं मुंबईचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली। आपल्या समस्या मांडत सुविधा पुरवण्याची मागणी केली। पंढरपुरातील महाद्वार परिसरातल्या घरातून 66,000चा गुटखा जप्त करण्यात आलाय। पोलिसांनी छापेमारीमध्ये 11 प्रकारचे गुटख्याचे बॉक्स आणि पाकिटं जप्त केली आहेत।